नमस्कार मंडळी, सुप्रभात. कसे आहात सर्व? मस्त मजेत ना मंडळी? सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मंडळी. हे नवीन वर्ष तुम्हाला सुखसमृद्धीचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावो मंडळी. तर आता आपण आलो आहोत नवीन वर्षाचं स्वागत करायला आणि नवीन वर्षाची सुरुवात आम्ही एक छोटीशी पिकनिक करणार आहोत. म्हणून ती पिकनिक साजरी करायला आज मी इकडे आले आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, आम्ही आलो आहोत राजोडी बीचवर. हे बघा. तर मंडळी, हे आहे राजोडी बीच रिसॉर्ट जे तुम्ही आता बघताय. इतकी सुंदर जागा आहे ही. मला खूप आवडली इथली जागा आणि इथला परिसर इतका स्वच्छ आणि साफसुथरा आहे ना. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की किती स्वच्छता आहे इथे. इथला प्रत्येक स्टाफ इतकं चांगलं काम करतो ना, ते बघून मला खरंच खूप बरं वाटलं. नाहीतर बीच या ठिकाणी आपण जातो तेव्हा आपल्याला बघायला मिळतो प्रत्येक ठिकाणी कचरा वगैरे असतो, पण इथे तसं नव्हतं. आम्ही आमचा नाश्ता इतका शांततेने आणि चांगला केला ना की तुम्हाला काय सांगू. तर तुम्ही बघू शकता की इथे किती शांतता आहे. नाश्ता केल्यानंतर थेट आम्ही आमच्या रूममध्ये गेलो. तसं आमचं वन डे पिकनिकच होतं, रूमची आवश्यकता नव्हती. पण लहान बाळ आमच्याकडे असल्यामुळे आम्हाला रूम घेणं गरजेचं होतं, म्हणून आम्ही ग्राउंडचीच एक रूम बुक केली होती. तर तुम्ही बघू शकता इथे किती हिरवळ आहे आणि इतकी शांतता. आणि जानेवारी महिना म्हटलं तर थंडीचाच महिना, तर इतकं गार आणि इतकं प्रसन्न वातावरण होतं ना सकाळचं की काय सांगू. या साईडला हे बघा, लहान मुलांना खेळण्यासाठी ही वेगळी जागा आहे जिथे लहान मुलांचा पूल आहे आणि इकडे मोठ्यांचा एका साईडला. तर इथे सगळ्यांनी भरपूर असा आनंद घेतला पाण्याचा. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा ठेवा. मंडळी, लहानांबरोबर आपल्यालाही लहान झाल्यावर किती मज्जा येते नाही का? तसंच काहीसं आम्ही मोठ्यांनीही लहानांच्या पूलमध्ये उतरून असाच आनंद अनुभवला. आणि इथे हा मोठ्यांचा पूल आहे. या पूलमध्ये तर आम्ही इतकी धमाल मज्जा मस्ती केली ना, काय सांगू. तर आम्ही म्हटलं की आता पाण्यामध्ये उतरलो आहोत तर पाण्याचे खेळ तर बनताय ना बॉस. बघणार आहोत. तर याच्यामध्ये बघूया माझा भाऊ येतोय, माझा नवरा येतोय की माझा दुसरा भाऊ येतोय, मामे भाऊ. तर आता आपण बघणार आहोत यांची शर्यत. 1 2 3 कम. माझा नवरा जिंकलेला आहे. माझा नवरा जिंकलाय. ती बॉर्डर लाईन होती आणि हे आले इकडे. इन्स्ट्रक्शन ऐकल्या नाही त्याच्यामुळे तुम्ही हारलेले आहात. नवरा जिंकलेला आहे. गजब बेइज्जती. तर आता इथे पाण्यामध्ये शर्यत लागली आहे. कोण सर्वात जास्त वेळ पाण्यात राहत आहे. साचीने बॅकआउट केलेलं आहे. साची आउट झाली आहे. त्याच्यानंतर काका, त्याच्यानंतर शुभम, नंतर दीदी आणि नंतर जयू. तर या गेमचे विनर आहे जयू. ते थोडेसे रोतरुडू लोक आहेत त्याच्यामुळे पुन्हा आम्ही हा गेम करत आहोत आणि आता पुन्हा गेमला सुरुवात होते. तर कोण पहिलं डोकं वर काढतंय ते बघणार आहोत आपण इथे. 1 2 3. आर्याचा क्लिप सुटलाय त्याच्यामुळे 1 2 3 गो. तुम्ही पण सांगा कोण लवकर वरती येईल. आर्या, माझे मिस्टर, जयू की साची. साची पहिली आलेली आहे वरती. साचीच्या नंतर दीदी आलेली आहे.
गेमचा विनर शुभम आहे. थर्ड गेम आमचा स्लायडिंगवरचा होता. जर रिसॉर्टला जाऊन तुम्ही स्लायडिंग नाही केली तर मग तुमचा रिसॉर्टला जाऊन काहीच उपयोग नाही. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. स्लायडिंग करून झाल्यानंतर आम्ही सर्व रेन डान्स करायला गेलो. फक्त आम्हीच होतो त्या सेटवरती आणि इतकी मजा येत होती. गाण्याच्या म्युझिकवरती प्रत्येक बीटवरती नाचण्याची मजा काही औरच असते नाही का. आणि दुपारही तशी झालेलीच होती. त्यामुळे जेवणाच्या आधी मनसोक्त भिजून घेतलं आणि पोटभर नाचून घेतलं. असा धिंगाणा घातला ना की मज्जाच आली सर्वांना. तुम्ही स्लाईडवर गेलात आणि जोपर्यंत स्लाईडवर जाऊन तुम्ही पाय घसरून पडत नाही तोपर्यंत तुम्हाला मज्जाच येणार नाही. माझ्या आईनेही पाण्याचा आनंद बऱ्याच वर्षांनी अनुभवला होता. मंडळी, माझे वडील गेल्यानंतर जणू काही तिचा आनंदच हरवून गेला होता. आणि आज इतक्या वर्षांनी तिला असं पाण्यात उतरून पोहताना पाहणं मला खरंच खूप बरं वाटत होतं की ती खूप एन्जॉय करत होती. तिला पप्पांची उणीव तर भासतच होती, पण ते सगळं न दाखवता तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून मला खूप बरं वाटलं होतं. आमचा रूम आहे बघा. मी इथे झोपूनच तुम्हाला रूम दाखवते. आणि इथे आम्ही कपडे सुकत घातलेत. टी व्हीवरती इकडे बाथरूम आहे. बाथरूमची सोय ही चांगली आहे. पाणी गरम आहे. सगळं काही चांगलं आहे. समोर ड्रेसिंग रूम आहे, कपाट आहे. आणि हा आमचा बेड आहे. आणि आम्ही इथे झोपले आहोत. 4 माणसं झोपतील अशी जागा आहे. गुड नाईट. आणि हा आमचा नन्नू है ना. नन्नू से हाय. हॅपी न्यू इयर. नन्नू बघतोय तो. नन्नू बोला हॅपी न्यू इयर. लल्ला बोला हाय. अरे आओ ना फिर. हाँ अच्छा. हाय हॅपी न्यू इयर नन्नू. तर मंडळी, अशा रीतीने इथे आम्ही नवीन वर्षाचं स्वागत केलेलं आहे. न्यू इयर सेलिब्रेशन केलेलं आहे. आणि आता संध्याकाळ पण झाली आहे. आम्हाला घरी पण जायचं आहे. तर आता मी हा व्लॉग माझा इथेच संपवते. जी काही धमाल मस्ती तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितली, तर तो ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा मला नक्की तुम्ही सांगा. आणि जर आवडला असेल तर नक्की माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आणि पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. बाय बाय. घरी परत जाताना तशी संध्याकाळ तर झालीच होती. आणि रात्रीची ती लाईटिंग, जागोजागी अशी सुंदर लाईटिंग बघून मन इतकं प्रसन्न वाटत होतं. म्हणजे प्रत्येकाच्या घराला इतकी भरभरून लाईटिंग होती की मी काय सांगू. अक्षरशः रस्त्याला,
गल्ली बोळ्यातून प्रत्येक ठिकाणी इतका सुंदर देखावा होता ना. मंडळी, तुम्ही सुद्धा क्रिसमसच्या दिवसात एकदा तरी या रिसॉर्टला नक्की भेट द्या आणि या लाईटीचा आणि या स्लायडिंगचा सगळ्याचा आनंद अनुभवा. टाटा, बाय बाय.